अतुल सुभाषच्या आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता सिंघाने यासह तिच्या कुटुंबियांना पोलिसांनी अटक केली। अतुल सुभाषच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत। तर अतुलच्या कुटुंबातील सदस्यांनी आता मोठी मागणी केली। अतुलच्या 4 वर्षीय मुलाचा ताबा आम्हाला द्यावा, कारण आमच्यासाठी तो अतुल सुभाषची छबीच आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे। टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना अतुलचा छोटा भाऊ विकास कुमारने जड अंतकरणाने आपल्या भावना व्यक्त केल्या। तो म्हणाला, आमच्या कुटुंबाने अतुलला गमावले आहे, पण आता आम्हाला त्याच्या मुलाचा ताबा हवा आहे। माझ्या आईवडिलांनी त्या मुलामध्ये अतुलला पाहायचं आहे। त्यांच्यात तो लहानपणीचा अतुल आहे, तर दुसरीकडे मात्र अतुलच्या मुलाच्या स्थितीबद्दल त्याचे कुटुंबीय अनभिज्ञ आहेत। पत्नी निकिताच्या म्हणण्यानुसार त्यांचा मुलगा सध्या सुरक्षितपणे कुटुंबाकडे राहत आहे, तर ते त्याची योग्य ती काळजी घेत आहेत। मॅट्रिमोनियल साईटवर प्रोफाईल मॅच झाल्यानंतर अतुल आणि निकिताची ओळख झाली होती। दररोजच्या संवादानंतर त्यांचे सूत जुळले। त्यानंतर दोन्ही कुटुंबियांच्या सहमतीने त्यांनी लग्नगाठ बांधली होती, परंतु त्यांच्या संसारात मिठाचा खडा पडला आणि त्यांच्यातील संबंध कडू होत गेले। परिणामी त्यांनी कोर्टाची पायरी चढावी लागली। यावर अतुलचा भाऊ पुढे म्हणाला, माझ्या आईवडिलांनी अतुलच्या मुलामध्ये छोटा अतुल दिसतो, त्यामुळे आम्हाला त्याचा ताबा हवा आहे, जेणेकरून त्याचे पालनपोषण आम्हाला करता येईल। त्याच्या मुलाला डोळ्यासमोर वाटताना पाहून आईवडिलांना अतुलच्या लहानपणीच्या आठवणी जिवंत करायच्या आहेत, परंतु मुलगा सध्या कोणाकडे आहे आणि तो त्याला कसे वागवतात याची कल्पना नाही। मुलाच्या जन्मानंतर निकिता नेहमीच अतुलला छळत होती आणि दरवेळी तिला तिच्या कुटुंबियांच्या खर्चासाठी पैसे हवे असायचे, ज्यासाठी तिने अतुलला छळले आणि यामध्ये निकिताची आई देखील पैसे मागण्यासाठी प्रवृत्त करायची। काही वेळा त्याने पैसे देण्यासाठी नकार दिला असता ती अनेकदा माहेरी देखील जाऊन राहिली आणि जर अतुलने पैसे पाठवले तरच त्याच्या मुलीला आणि मुलाला घरी पाठवणार म्हणत निशाने अतुलवर सातत्याने दबाव आणला होता, असंही विकासने सांगितलं आहे।